दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघातून शिवसेनेचे भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेल्या स्नेहल जगताप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या चर्चेमुळे रायगडमधील राजकारण ढवळून निघालंय. याबाबत रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी कडवट टीका केली आहे. याचवेळी त्यांच्या टीकेचा रोख खासदार सुनील तटकरे यांच्या दिशेने असल्याचंही स्पष्ट झालंय. राजकारणात नीतिमत्ता राहिलेली नाही अशी टीका भरतशेठ गोगावले यांनी स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेवर केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांचं नाव न घेता सुतारवाडीवाल्यांकडे जगताप यांची मुलं जात असतील तर यापेक्षा दुर्दैवी बाब काय असू शकते अशी टीका केली आहे. ज्यांच्यावर माणिकराव जगताप यांनी टीका केली त्यात सुतारवाडीवाल्यांच्या पायाजवळ ही मंडळी जात आहेत अशी टीका गोगावले यांनी केली आहे. स्नेहल जगताप या काँग्रेसचे दिवंगत आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असून त्या महाडच्या नगराध्यक्षही होत्या. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना महाड पोलादपूरची उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीत त्या पराभूत झाल्यानंतर जानेवारीमध्ये त्या भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आता 14 एप्रिलपर्यंत त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर आता शिक्कामोर्तब झालंय. स्नेहल जगताप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात महाडमध्ये भविष्यात तगडे आव्हान उभं राहू शकतं याकडे राजकीय विश्लेषक लक्ष वेधतायत. व्हिडिओ व्हायरल होत आहेत सध्या, असं ऐकतो आम्ही की जर आमची कोणी वाट लावली असेल तर ती सुतारवाडीवाल्यांनी लावली असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्याच पायाजवळ जर आज त्यांचीच जर मुलं जात असतील त्याच्यापेक्षा दुर्दैवी बाब काय असू शकते. म्हणजे राजकारणामध्ये नीतिमत्ता ही राहिलेली नाही आहे. आता ही त्यांची मला वाटतं 5वा पक्ष बदलण्याची वेळ असावी आणि त्यांनी किती जरी पक्ष बदलले तरी पण जी काय आमची संघटना आहे ती त्याला ठाम सामोरं जाईल. त्यामध्ये काय काळजी करायचं कारण. लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, महाड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.